भाजप आमदार संदीप जोशींनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेतलाय। विधान परिषदेची मुदत संपल्यावर राजकारणातून ते निवृत्त होणार आहेत। कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहत राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय। आमदार संदीप जोशी फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। जोशी समर्थकांचं याच पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू आहे। तर संदीप जोशींनी आपल्या भावनिक पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहतोय। सत्तेसाठी सुरू असलेला पक्षांतर, संधिसाधूपणा, वाढलेल्या स्पर्धेमुळे मतदारांसह निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ आहेत। मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे सध्याच्या घडीला कोणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। हे चित्र पाहता आता आपणच थांबावं असा विचार मनात पक्का होत गेला। मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षानं मला देऊ केल्यास मी नम्रपणे त्याला नकार देईन। एखाद्या सामान्य तरुण कार्यकर्त्यासाठी पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी। महानगरपालिकेमध्ये तिकिटासाठी 150 जणांनाच शेवटी तिकीट मिळणार आहे। आता हे दुर्दैव आहे राजकारणाचं। आणि माझ्या मनात 4-1 महिन्यापासून हे चालू होतं की कुठेतरी आपण थांबून समाजापुढे एखादा आदर्श आपण उभा करावा। थांबायचं म्हणजे काय, तर राजकारणातून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची। तशी माझी आमदारकी 13 मे पर्यंत आहे आणि 13 मे पर्यंत असल्यावर पार्टीने मला त्यावेळेला दिली तरी मी ती नम्रपणे नाकारणार आहे।